बर्थडे. खूप खुश दिसतेस. खूप आनंद झालाय ना, मोठी नात घरात आली म्हणून. मनातल्या मनात नाचतेस नुसती. आज मी तुला इथे एक सिक्रेट सांगायला आले. आज तुझी मी जी अशी अवस्था करून ठेवली ना, तशीच अवस्था तुझ्या नातीची सुद्धा करते. सुरुवात सुद्धा केली मी. इथून आता बाहेर घेऊन गेले ना, तेव्हा तिचा हात मी असा पिळवटला ना का खूप गयावया करायला लागली. खूप दुखत होतं तिला. खूप घाबरली होती ती. पश्चाताप पण करायला लागली. काय करणार, तुझी नात होण्याची खूप हौस आहे ना तिला. मग हे सगळं भोगावंच लागणार. हा पण तू काही काळजी करू नको. आता असे डोस मी तिला रोज देणार आहे. रोज तिला पश्चाताप झाला पाहिजे की आपण या घरात का आलोत म्हणून. रोज तिला घाबरवणार, रोज. आणि एकदा का तिचा आत्मविश्वास ढळला तर मग मी शेवटचा वार करायला मोकळी. ए कमळे, सोड मला. सोड. तुला माहितीये का कोणाशी लढतेस तू? तुला जिवंत ठेवणार नाही मी. सोड मला. मला चांगलंच माहित आहे तू कोण आहेस ते. खरं मी कोण आहे आता तू हे ध्यानात घे आणि डोक्यात फिट्ट कर. तुला काय वाटलं ग? मगाशी मी गप्प बसलो त्याचा तू वेगळाच अर्थ घेतलास. तुला वाटलं मी घाबरलो. खरं तुला माहित नाही घाबरणं काय असतंय हे मला माहित नाही. मी महाराजांचा मावळ्यानं मावळं कधीच घाबरत नाही. त्यातनी लढायचं कसं एवढंच माहित असतं. काय ग, माझ्या वाटत आलीस तरी बी मी गप बसलो. खरं आता जर का माझ्या आजीच्या वाटत आलीस तर तिची ही नात तिच्या समोर ढाल बनून उभी आहे हे ध्यानात ठेवायचं. पुण्यांदा जर का तिला त्रास द्यायचा विचार जरी केलास की नाही तर तुला तुझ्या शब्दात उत्तर देणं मी मागं पुढे बघणार नाही. चल. लहानपणी आहे मला शाळेत जाताना असंच तयार करायची. आता केस तर रोज इंचरायला पाहिजेत की नाही आजी? माझी आई म्हणत्या केस इंचरले नाहीत तर केसात जटा होत्यात. वाह आजी, काय भारी दिसायलाय तुम्ही. आजोबा, आजी एक नंबर दिसायलात की नाही? होय की नाही? आज आम्ही लवकर उठलो आणि आवरलो म्हणून सगळं झालं बघा. चला आता देवघरात जाऊया. आई चल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो.
सर्वकार्येषु सर्वदा. आजोबा, आता इथनं पुढं मी तुमची नात म्हणून कॉलेजला जाणार आहे. अन्नपूर्णा या नावाला बट्टा लागल असं मी काहीच करणार नाही. तुम्ही नका काळजी करू. आजी, या नावाचा अपमान होईल मी असं कधीच वागणार नाही. असा मला आशीर्वाद द्या.